काय तक्रार होती या गाईची? ते गाभण धरत नव्हती, बरं गाभणला तक्रार होती. तक्रार होती. बरं मग काय लई उपचार केले काय कंटाळेला काय? तुम्ही करतो औषध, मग 2 महिने वाट बघून नंतर देऊया. हां मग तुमच्या औषधामुळे ती गाभण लागली. लागली म्हणजे तुमचं द्यायचं ठरलेलं? होय, विकणार होतो. गाभण लागणार म्हणून विकणार होता. होय. मग आता रिझल्टच्या बाबतीत होमिओपॅथी औषध बाबतीत आता एकदम आधीपासून तुम्ही औषध घेताय, आमच्याकडे वडिलांच्यापासून आमचे औषध घेताय, होय. रिझल्टच्या बाबतीत कसं काय वाटतंय तुम्हाला? चांगला आहे रिझल्ट तुमचा. बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायची? त्याची लोक आता लवकर कालोडी तयार करून रेडा तयार करून गाभ लागणार म्हणून विकतात. होय. किती दिवसात तुमची कालोडी औषध घेतल्यावर गाभ लागली? 2 महिन्याच्या आत 2 महिन्याच्यात गाभण लागली. होय. खर्च सर्वसाधारण एका डोसला किती आला? 300 रुपये. मग 2 डोस केला तुम्ही? होय. बरं 100% आता किती महिन्याची गाभण आहे? 8 महिने गाभण. 8 8 महिने महिने संपलं. संपले. 8 महिने. हां. 8 महिने पूर्ण झाले. होय. ठीक आहे, काय अडचण नाही. बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? हे बाबा होमिओपॅथिक औषध चांगला आहे, हां. घ्या. आणि लक्षणं विचारून औषध असते का डायरेक्ट औषध असते? लक्षणे विचारून असते. बरं मग ह्याच्या आधी कुठल्या बाकीच्या ह्यासाठी बी वापरला रिझल्ट आहे सगळ्या? फक्त गाभणचं आपण होमिओपॅथी औषध केलं. होय. ठीक आहे का? नाव गाव तालुका एकदा सांगा. मावतीवाणी हां. राहणार तालुका. जिल्हा कोल्हापूर. ठीक आहे, धन्यवाद.